नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय। मंदिरातल्या कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाने आक्षेप घेत दिल्लीतील कार्यालयाकडून परवानगी घेण्याचे आदेश दिलेत। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी प्राजक्ताच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतलाय, तर दुसरीकडे आता प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणार असल्याची प्रतिक्रिया विद्यमान विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली आहे। मागच्या वर्षी देखील सारेगमपचे लिटर चाम जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। त्याच्या मागच्या वर्षी नीलाद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता। याच अनुषंगाने या वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे। प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा। या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसह्य होईल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्थापन आम्ही विश्वस्त मंडळांनी मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे। दरम्यान देवाच्या दारी कोणीही सेलिब्रिटी नसतं, प्रत्येक जण भक्त असतो, अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने दिली आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे। मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून BA MA केलेला आहे। तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते। आणि एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते की देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतो, सगळेजण भक्त असतात आणि त्याच भक्तिभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजा चरणी रुजू करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।